तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख, परिकाय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या 9व्या अध्यायातील 33व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे, किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम, या श्लोकाचं व्याख्यान ज्ञानोबाराय करत आहेत. काल या ओवीचा थोडासा विचार पाठाच्या शेवटी केला होता. ज्ञानोबारायांनी या श्लोकावर व्याख्यान करत असताना अनित्यम असुखम लोकम इमम लोकम, हा जो लोक आहे हा मनुष्य लोक आहे, कसा आहे? अनित्य आहे आणि सुखरहित आहे. तर या अनित्यम आणि असुखम या पदाचं व्याख्यान ज्ञानोबारायांनी विस्तृत रीतीनं केलेलं आहे, करत आहेत. अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आगा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेईजे पिळुनी, तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. दृष्टांत दिला की विषाचे कंद वाटून पिळून त्यातून जो रस निघाला त्याला अमृत नाव ठेवलं, आणि तो जो विषाच्या कांद्याचा रस ज्याला अमृत नाव ठेवलेला आहे तो पिऊन जणू त्याने आपण अमर होऊ अशी कल्पना करणं, हे जसं आहे ते त्याच पद्धतीनं जे विषयाचं सुख आहे ते सुख नाही आहे, ते केवळ परम दुःख, ते निव्वळ आणि सर्वात मोठं असं काय आहे? दुःख आहे. मग असं असताना देखील विषयाचरण करताना लोक आढळतात. त्याचं कारण काय? खेदाने म्हणतात परी काय कीजे, परंतु काय करावं? खरं तर त्यांनी विषय सेवन करू नये, विषयांच्या पाठीमागं लागू नये, कारण विषयामध्ये सुखाचा लवलेशही नाही, परंतु निव्वळ महान दुःखच दुःख आहे. असं असूनही लोक विषयाचरण जे करतात, तरी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. पण काय करावं? हे लोक मूर्ख आहेत, त्यामुळं विषय सेवन न करता त्यांचं भागतच नाही, विषय सेवन केल्या वाचून राहतच नाहीत. अशीच एक ओवी ज्ञानेश्वरी या 5व्या अध्यायामध्ये आलेली आहे. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. तिथं देखील तो जो श्लोक आहे, येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. काल एक उभी त्यातली मी सांगितली होती की विषयाचरण माणसं का करतात? जर एवढं दुःख त्यामध्ये आहे तर ते जाणत नाहीत, ते अंतर्नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे सांगे पुय पंकीचे किडे काय चिळसी घेती. त्या ओवीच्या वरचीच ओवी आहे. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करी ती मूर्ख न सेविता न सरे. तिथं देखील असंच म्हटलेलं आहे. विषयांच्या भोगात जे सुख आहे ते सुख नाही, तर ते साध्यंतची म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखदायकच आहेत. काय? विषय. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते. दुःखाची काय आहेत? ते खान आहेत. दुःखाची काय आहेत? ते योनी आहेत. त्या विषयांपासूनच दुःख होणार आहे, दुःखालाच ते कारण आहे, दुःखाचेच ते हेतू आहेत. पण मग असं असूनही लोक जे विषयाचरण करताना दिसतात त्याच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखच दुःख आहे. पण मग का सेवन करतात? परी काय करी ती मूर्ख न सेविता न सरे. परंतु मूर्ख काय करेल त्याचा काही नियम आहे का? जे नको करायला ते करणारा त्याला तर काय म्हटलं जातं? मूर्ख. लक्षात आलं का? एकाने प्रश्न विचारला, मूर्ख माणसं असं मूर्खासारखी का वागतात? आता ती मूर्खासारखी वागली नाही तर त्यांना मूर्ख कोण म्हणेल? लक्षात आलं का? ज्ञानोबा म्हणतात परी काय करी ती मूर्ख न सेविता न सरे. विषय सेवन केल्या वाचून त्यांना जमतच नाही, म्हणून तर ते काय आहेत? मूर्ख आहेत. लक्षात आलं का?
इथं म्हटलेलं आहे की ते विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख, त्यामध्ये अतिशय दुःखच आहे, केवळ दुःखच आहे. परंतु काय करावं, लोक मूर्ख आहेत, त्यामुळे विषय सेवन न करतात, ते राहतच नाहीत, केल्या वाचून राहतच नाहीत. तरी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. इथं गोष्ट महत्वाची, ते केवळ परम दुःख. अहो, आपल्याला विषय सेवन करत असताना काहीतरी सुखानुभूती होते, म्हणूनच मनुष्याची त्या विषय सेवनाकडे प्रवृत्ती होत असते. लक्षात आलं? त्यातून जर त्याला दुःखाचा अनुभव आला असता तर त्याची प्रवृत्तीच त्या विषय सेवनाकडे झाली नसती. कारण ज्या ज्या गोष्टी प्रतिकूल म्हणून त्याला वाटतात मानवाला, त्याकडे त्याची प्रवृत्ती झालेली दिसून येत नाही. उलट एखादी गोष्ट त्याला प्रतिकूल असलेली, दुःखकारक असलेली जर प्राप्त असेल, प्रारब्ध प्राप्त, तर तिच्यापासून सुटण्याचाच तो काय करतोय, प्रयत्न करतोय. आपण होऊन दुःखदायक गोष्ट स्वीकारण्याकडे त्याचा काही कल नाही आहे, पण विषयाचरण तर त्याच्याकडून घडत आहे. त्याला महत्वाचं कारण आहे ते अंतर्ज्ञान ती बापुढे, त्या विषयाचं अंतरंग ते जाणत नाहीत. हे आता जरी आपल्याला सेवन करत असताना हे गोड वाटले तरी देखील ते परिणामी दुःखदायकच आहेत. लक्षात आलं का? याचं त्याला ज्ञान नाही. अनेक गोष्टी जगामध्ये अशा आहेत की त्या आरंभाला आपल्याला काय वाटतात, गोड वाटतात. लक्षात आलं का? सुखकारक वाटतात, पण नंतर त्याच गोष्टी काय होत असतात, दुःखदायक होत असतात. अहो, ज्या ज्या गोष्टींचा आपण स्वीकार केलेला आहे ना, सुखबुद्धीनंच केलेला आहे. लक्षात आलं का? आपल्याला ही गोष्ट आपल्या सुखाला कारण होईल या बुद्धीनंच मनुष्याने विषयांचं काय केलेलं आहे, संपादन केलेलं आहे. आणि विषय संपादनाकडेच त्याची सर्व प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. पण त्याला हे ठाऊक नाही की हे अगोदर आरंभी जरी हे गोड वाटले, सुखकारक वाटले, तरी देखील हे परिणामी मात्र कसे आहेत, विषाप्रमाणे मारक आहेत. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. 18व्या अध्यायात सात्विक सुख, राजस सुख, तामस सुख असे सुखाचे किंवा अन्य गोष्टींचेही जे प्रकार केलेले आपल्याला आढळून येतात, त्याच्यात राजस सुख काय आहे हे सांगताना भगवंताने सांगितलं, विषयेंद्रिय संयोगात, विषय आणि इंद्रियांचा जो संयोग होतो त्या संयोगापासून जे सुख आपल्याला झाल्यासारखं वाटतं ते यत्तदग्रे मृतोपमम. अग्रे म्हणजे आरंभी, सुरुवातीला, अमृत उपमम, अमृताप्रमाणे गोड वाटतं. विषय आणि इंद्रियांच्या संयोगातून जे सुख प्राप्त झाल्यासारखं वाटतं, आपलं अगोदर कसं वाटतं ते अमृताप्रमाणे, पण परिणामे विषमिव, विषम इव, इव म्हणजे प्रमाणे, विषाप्रमाणे, परिणामे. अगोदर ते सेवन करत असताना जरी ते गोड वाटत असलं, सुखकारक वाटत असलं, तरी त्याचा परिणाम मात्र भयंकर अशा काय होतो, दुःखातच होतो. लक्षात आलं? त्याला राजस सुख असं म्हटलेलं आहे. आणि विषयेंद्रिया मिळो होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडोनी दोणी. अगोदर प्रचंड सुखानुभूती झाल्यासारखी वाटते विषय सेवनामध्ये, पण त्याचा परिणाम मात्र कसा असतो, दुःखदायक असतो, विषाप्रमाणे काय असतो, मारक असतो. लक्षात आलं का? म्हणून विषयांकडे जी सामान्य जनांची प्रवृत्ती दिसून येते, जीवमात्राची प्रवृत्ती दिसून येते, त्याचं कारण हे आहे की हे आरंभी गोड वाटलेले विषय परिणामी विषाप्रमाणे मारक ठरणारे आहेत, याची त्यांना काय नाही आहे, जाणीव नाही आहे. पण जे ज्ञानी लोक आहेत, कोण आहेत, जे ज्ञानी आहेत, ते मात्र त्याचं काय करत असतात, अंतरंग जाणत असतात. आपण आता 5व्या अध्यायामधला जो श्लोक पाहिला, त्या श्लोकामध्ये देखील तीच गोष्ट सांगितलेली आहे. ही अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते
बुधा तेषु बुधः न रमते, त्या विषयांमध्ये बुध म्हणजे ज्ञानी लोक न रमते रममाण होत नाहीत. याचाच अर्थ जे रममाण होतात ते ज्ञानी नाहीत. ज्ञानी नाहीत म्हणजेच काय आहेत? मूर्ख. म्हणून काय की जे मूर्ख न सेविता न सरे. लक्षात आलं का? जे मूर्ख नाहीत, जे ज्ञानी आहेत, विवेकी आहेत, ते मात्र तेथे रमत नाहीत. कारण त्यांना ठाऊक आहे त्या विषयाचं अंतरंग, की ते विषय परिणामी काय होणार आहेत? दुःखालाच कारण होणार आहे. योगदर्शनामध्ये द्वितीय पादामध्ये असं सूत्र आलेलं आहे. व्यासांनी पतंजलींनी लिहिलेलं आहे. त्याच्यावर व्यासांचं विस्तृत असं भाष्य आहे की हे जे विषय आहेत हे संपूर्णतः दुःखकारकच कसे आहेत. लक्षात आलं का? त्याच्यात सुखाचा लवलेशही कुठेही नाही. हे सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधाच्च दुःखमेव सर्वम विवेकिनः. विवेकिनः म्हणजे विवेकी पुरुषासाठी सर्वम दुःखम एव. हे विषय जे आहेत कर्मफलाने प्राप्त झालेले विषय हे कसे आहेत? दुःखम एव, दुःखच. लक्षात च लावल्यानंतर काय राहिलं का? लक्षात आलं का? चकार फार मोकार. लक्षात आलं का? अन्यांची काय करतो तो? व्यावृत्ती करतो. मराठीमध्ये च आणि संस्कृतमध्ये एव. लक्षात आलं का? तुम्हीच या जेवायला म्हणजे बाकीच्यांनी तिकडं यायचंच नाही अजिबात. लक्षात आलं का? तुम्हीच. लक्षात आलं का? तसं विवेकी पुरुषासाठी हे विषय दुःखकारकच आहेत. लक्षात आलं का? विवेकी पुरुषाची प्रवृत्तीच कशी काय होईल? कारण हे विषय कशा दुःखाने युक्त आहेत? परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्तींचा विरोध या सर्व दुःखांनी युक्त आहेत. कोण? विषय. म्हणून विवेकी पुरुष ते जाणतो. जरी आत्ता हा आपल्या समोर आलेला विषय हा मोठा रमणीय वाटत असला, लक्षात आलं का? या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्याची नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयाशिवाय जगात काहीच गोड आहे असं वाटतच नाही. लक्षात आलं का? जे काय आहे ते सर्व कशात आहे? सुख विषयातच आहे असा स्वभाव झालेला आहे. कोणाचा? इंद्रियांचा तो स्वभाव आहे. विवेकी पुरुषांच्या समोर हे विषय कितीही सुंदर रूप घेऊन, रमणीय रूप घेऊन जरी आलेले असले तरी देखील त्यांना तीक्ष्ण अशी काय आहे? नजर आहे, दृष्टी आहे. आणि ते त्याचा अंतरंग काय करत असतात? ओळखत असतात, जाणत असतात. म्हणून बाहेरून कितीही सुंदर रूप घेऊन तो विषय समोर आला तरी विवेकी पुरुष त्यामध्ये फसत नाही. कारण त्याला ठाऊक आहे याच्यामध्ये परिणाम दुःख आहे, ताप दुःख आहे. हा बेगडाची बाहुली. लक्षात, त्या बेगडाच्या बाहुलीप्रमाणे. परंतु जो त्या बेगडाच्या बाहुलीचा अंतरंग जाणत नाही तो मात्र ती प्राप्त करण्यासाठी काय करील? हव्यास धरील. पण ज्याला आतुशेन काय करावे? चित्रीव फळ आतुशेन ज्ञानोबा आहे म्हटले. वरून ते फळं, ही फळं बाजारात विकायला येतात. लक्षात आलं का? अगदी खऱ्या फळापेक्षा भारी फळं ती दिसतात. सकाळ सुकायचंही काम नाही काही. लक्षात आलं का? सतत ताजे दिसतात. परंतु काय करावे? चित्रीव फळ आतू शेण माती त्याच्यामध्ये आहे. लक्षात आलं का? पण हे जो जाणतो तो काही ते फळं खायला मागणार नाही. पण जो जाणत नाही, अजान बालक जो आहे तो मात्र ती फळं पाहिली शोकेसमध्ये ठेवलेली की मला ती खायला द्या असं काय करील? मागणी करील किंवा त्याला ती इच्छा उत्पन्न होईल. विवेकी पुरुष मात्र जाणतोय या विषयांमध्ये परिणाम दुःख आहे, नाहीतर मग ताप दुःख आहे, नाहीतर मग संस्कार दुःख आहे, नाहीतर मग गुणवृत्तींचा विरोधाने होणारं दुःख आहेच. लक्षात आलं का? अर्थानाम अर्जने क्लेशः तथैव परिपालने काय ना वे दुःखम नाशे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. अर्थ शब्दाचा अर्थ आहे विषय. तिथं अर्थानाम म्हणजे विषय प्राप्त करत असताना, अर्जने प्राप्त करत असताना, क्लेशः सहजासहजी मिळतात का विषय? लक्षात, विषय प्राप्तीसाठी मोठा खटाटोप करावा लागतो. लक्षात आलं का? सहज मिळत नाही. साधा चहा प्यायचं म्हटलं तर तुम्हाला लक्षात आलं का? दूध आणावं लागेल, पत्ती आणावी लागेल, गॅस असला पाहिजे तुमचा. लक्षात आलं का? अजून काही असावं लागेल, गाळणी असावी लागेल. लक्षात आलं? मी सांगितलं होतं एकदा मला चहा पिण्याची इच्छा झाली. आमच्या स्वामीजींकडं मनाई होती चहा पिण्याची.
लक्षात, असंच काहीतरी दूध प्राप्त केलं, बरं चोरून लपून करायचंय, त्या शेगडीकडं तर जाताच येणार नाही, ते सूर्यचुलेवर ठेवलं मी, लक्षात आलं, त्याचं असं सेंटर असं करावं लागतं, तो बिंदू तिथं मध्ये आला की तिथं उष्णता निर्माण होते. असंच इकडून तिकडून हे सगळं प्राप्त करून तो कमंडलू मी तिथं नेऊन ठेवला, लक्षात आलं ना, ठेवला, बरं इकडं तिकडं चोरून बघायचंय स्वामीजी येतात की काय, किंवा कोणी जाऊन सांगतंय की काय स्वामीजींना, लक्षात आलं. त्या गडबडीमध्ये ते उकळलं देखील, उकळलं ते काढायला गेलो ते हातावर सांडलं, हात पोळला, पुन्हा ती सूर्यचूल काय झाली, त्याच्या त्या पट्ट्या खराब झाल्या, चहा तर मिळालाच नाही, हात पोळाल्याचं दुःख, पुन्हा ते धुवून काढावं लागलं सगळं, लक्षात आलं, ते चोरून लपून, लक्षात, म्हणजे चहा पिण्यातून होणारा आनंद जो आहे किंवा जे सुख आहे आपण जे मानलेलं कल्पिलेलं, तेवढ्याच्या प्राप्तीसाठी किती खटाटोप आहे. म्हणजे विषय प्राप्त करण्यासाठी देखील काय आहेत, क्लेशच आहेत, लक्षात आलं. पैसा मिळवायचा आहे, पैसा मिळवणं सोपं आहे का, लक्षात आलं का. उत्खातम निधिशंकया क्षितितलम माता गिरेर धातो, तो कवी म्हणतो ना, भरतृहरी म्हणतात ना, लक्षात आलं का. या धनाच्या आशेना मी तरी कितीतरी रात्री जागून काढल्या स्मशानामध्ये, लक्षात आलं का, स्मशानामध्ये, लक्षात आलं का. काय मिळेल या आशेने, धन मिळेल या आशेने रात्री रात्री जागून काढले म्हटले, मोठमोठी डोंगरच खोदत बसलो म्हटले. उत्खातम निधिशंकया क्षितितलम आहे ना, खांदतच बसलो. हे सोपं आहे का. विषय मिळवणं हे देखील काय आहेत, क्लेशकारक आहे, दुःखदायक आहे. अर्थानाम अर्जने क्लेशा तथैव परिपालने, पुन्हा त्याचं रक्षण करण्यामध्ये, पैसा मिळवण्यामध्ये कष्ट, ते सांभाळण्यामध्ये देखील काय कष्ट, लक्षात आलं का. पुन्हा व्यये दुःखम, खर्च जर केले तर, किंवा म्हणजे ते विषय आपल्यापासून थोडेसे जर बाजूला गेले तर काय आहे त्याच्यात दुःख, आणि नाशे दुःख, नाश नष्टच झाले संपूर्णच, त्याच्यामध्ये काय आहे धिगार्थान क्लेशकारीना. हे क्लेशकारक असलेले जे विषय आहेत त्यांचा मी धिक्कार करतो. पण कोण म्हटलं, विवेकी, लक्षात आलं का. कारण तो ते जाणतो आहे की हे सर्व काय आहेत, दुःख रूप आहेत. विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख, त्याच्यामध्ये केवळ दुःख आहे आणि साधं दुःख नाही, परम महान असं काय आहे, अतिशय असं काय आहे, दुःख आहे. पण असं असूनही सगळ्यांची म्हणजे बहुतेकांची प्रवृत्ती विषय प्राप्तीमध्ये, विषय सेवनामध्येच, विषय संपादन करण्यामध्येच लागलेली जी दिसून येते. त्याचं कारण काय, ते म्हटले परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. पण काय करावं, ही मूर्ख माणसं विषय सेवन केल्याशिवाय राहतच नाहीत, विषय सेवन केल्याशिवाय त्यांनाच मत नाही, लक्षात आलं का. आता संत तर नेहमीच सांगत असतात, लक्षात आलं का, की विषय एरबी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी, लक्षात आलं का. विषयी सुख आहे हे जे बोललं जातं ना, हे बोलण्यासारखंच नाही म्हटले, ज्ञानोबराय म्हटले. जसं अग्नी शीतळ आहे, अहो हे बोलण्यासारखेची नव्हे, लक्षात आलं का. अग्नी कुठं थंड असतो का, म्हटले बर्फ हातात घेतला मला पोळलं, बर्फ उष्ण आहे, हे बोलण्याची सारखे नव्हे. तसं विषय सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे, विषयामध्ये सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही, लक्षात आलं का. हे व्याघात दोष आहे. विषयात सुख आहे हा कोणता दोष आहे, वदतो व्याघात. अनेक दोष सांगितलेले आहेत, त्यातला बोलण्यातलेही जे अनेक दोष आहेत त्याच्यामध्ये वदतो व्याघात हा दोष आहे, लक्षात आलं. त्याचे श्लोकही आहेत मोठमोठे शास्त्रामध्ये. मम पिता ब्रह्मचारी, माझा पिता ब्रह्मचारी आहे. आता हे बोलण्यासारखं आहे, मग तू कसा झाला, लक्षात आलं का. मम माता वंध्या, माझी आई काय आहे, वांजा आहे म्हटले, मग कसा झाला तू. मी मुखे जिव्हा नास्ती, माझ्या मुखात जिव्हाच नाही आहे, मग बोलतो कसा, लक्षात आलं. हे जसं बोलणं आहे हे वदतो व्याघात आहे, त्याच्याच बोलण्याचं खंडन तोच स्वमुखाने करतो आहे. तसं विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नाही. विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी, हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजा चमकतात आणि त्याचाही लख काय पडतो, प्रकाश पडतो, पण तो क्षण मात्र असतो, लक्षात आलं का. तो जर प्रकाश स्थिर असेल तर मग जगातले व्यवहार त्या प्रकाशात का होत नाहीत. मग ही लाईट लावण्याची गरजच पडली नसती. पावसाळ्यात कनेक्शन कट करून टाका म्हटलं असतं सरकारला आपणच, लक्षात आलं. पण दिसतं का त्या प्रकाशात व्यवहार होतात का, नाही. क्षण भंगूर आहे, लक्षात आलं. चमकल्यासारखं वाटतं न वाटतं तोच ते लुप्त होऊन जातं. तसं विषयापासून प्राप्त होणारा जो सुखाभास आहे, सुख नाहीच आहे, सुखाची कल्पना आहे,
लक्षात आलं का? मूर्खपणाने केलेली ती कल्पना आहे, अज्ञानाने आपल्याला त्यामध्ये सुखाचा आभास होतोय. तो सुखाभास देखील चिरकाळ नाही आहे. कसा आहे? क्षणिकच आहे. पण अज्ञानी मनुष्य, मूर्ख मनुष्य हे जाणत नसल्यामुळे न सेविता न सरे. बरी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. आता तुम्ही विचार करा, आपण जी माणसं आहोत सगळी, आपल्यातील एखाद्याला जेवणामध्ये एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होत असेल तर त्या माणसाने तो खाऊ नये असा काय आहे? सरळ काय आहे? नियम आहे. त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने देखील त्याने त्या पदार्थाच्या वाटेला जाऊच नाही. लक्षात आलं का? त्याला तो पचत नाही, त्याला अपचन होतं, त्यालाच काय होतं? त्रास होतो. पण त्याला त्रास होत असूनही पुन्हा तो पदार्थ त्याच्याकडून सेवन गेलेला आपल्याला जर दिसत असेल तर आपण काय म्हणू? त्याला मूर्ख माणूस आहे. त्याला त्रास होतोय तर मग खातो कशाला मरायला? लक्षात आलं का? तसं जीव हा जेवढे काही दुःख भोगतो आहे ना, तो कशामुळे भोगतोय? विषयाच्या अभिलाषेमुळं, विषयाच्या सेवनामुळं, विषय संपादन करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमुळं काय आहे? त्याला दुःख आहे. दुःख होण्याला दुसरं काही कारणच नाही आहे. लक्षात आलं का? हे जे दुःख आहे ते तो या विषयाच्या अभिलाषेनं, विषयाच्या भोगाने, विषय संपादनासाठी केलेल्या प्रयत्नानं त्याला प्राप्त होतंय. पण तरी देखील विषय प्राप्तीसाठी प्रयत्न करणं, विषय संपादन करणं, विषय उपभोगणं हे सोडतोय का तो? नाही. का? मूर्ख आहे ना. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ते विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. बर, विषय सेवन करून तृप्ती होईल का हो? विषय सेवनाची इच्छा मनामध्ये ज्या वेळेस निर्माण होते आणि तो विषय प्राप्तीकरिता मनुष्य जो प्रयत्न करतो, तो विषय प्राप्त करतो, तो विषय उपभोगतो, त्याच क्षणी पुन्हा त्याची विषयाविषयीची असलेली भूक ही तृप्त होत नाही, अजूनच वाढते. लक्षात आलं का? हे सर्व विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. लक्षात आलं का? ऐकावं वाटणं, खावं वाटणं, स्पर्श करावं वाटणं. लक्षात आलं का? गंध घ्यावं वाटणं, डोळ्याने रूप पाहावं वाटणं. हे सर्व जे विषय आहेत, या विषयांची मनामध्ये इच्छा निर्माण होते. ते विषय प्राप्ती करता मनुष्य काय करतो? प्रयत्न करतो, विषय प्राप्त करतो, विषय उपभोगतो. पण ते विषय उपभोगाची जी इच्छा आहे ती कमी होते का वाढते? वाढते. विषय सेविता कोण तृप्त झालं? इंधने निमाला अग्नी कोठे. लक्षात आलं का? अग्नी, इंधने निमाला कोठे निमाला. असं उदाहरण आहे का? म्हटले आग लागली आणि ती आग विझवण्याकरिता आम्हाला पाण्याचा टँकरच उपलब्ध झाला नाही, पण मग आमच्याकडे पेट्रोलचं टँकर अनायासे उभाच होता रस्त्यावर. आम्ही काय केलं? ते पेट्रोलच्या टँकरलाच पाईप जोडला आणि ती आग विझवली. असं होईल का? इंधनानं अग्नी हा अजूकच काय होईल? भडकेल. लक्षात आलं का? तो काही शमणार नाही, त्याची शांती काही होणार नाही. लक्षात आलं का? तसं विषय सेविता कोण तृप्त झाला? तुकाराम महाराज विचारतात, विषय सेवन करून तृप्त झालाय कोणी? असा एखादा मनुष्य आहे का? असं एखादं उदाहरण या जगामध्ये आहे का? लक्षात आलं का? नाही. उलट विषय सेविता का जन्म मरणाचा बाधू. लक्षात आलं? जन्म मरण परंपरा ही बाधाच त्याला प्राप्त होणार आहे. कशाने? त्या केलेल्या विषया चरणाने. लक्षात आलं का? त्या मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे, लक्षात आलं काय? भूय एवा विवर्धते. म्हणजे ते अग्नीमध्ये जर आपण तेल तूप जर टाकलं तर तो काही विझत नाही, अजूकच काय होतो? प्रज्वलित होतो, अजूकच काय होत असतो? तो भडकत असतो. लक्षात आलं का? पण हे अज्ञानी मनुष्य जाणत नाही, म्हणून विषय सेवन केल्यावाचून तो राहत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ते विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख. तरी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. काशीस खांडून आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आगवे. काशीस खांडून आपुले. किंवा
उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. आणि ते उदाहरण देऊन ते म्हणतात या मृत्यू लोकाचं जे भलं आहे ना ते असं भलं आहे म्हटले. लक्षात आलं का? आपण एकमेकांना म्हणत असतो ना बरं चाललंय, ते बरं चाललं जे म्हणणं आहे ना ते कसं आहे ते सांगतात. का शीस खांडुनी आपुले, का आपुले शीस खांडुनी, किंवा स्वतःचे म्हणजे आपले शीस म्हणजे मस्तक, खांडोनी म्हणजे तोडून, पायीच्या खती बांधले, पायावरच्या जखमेवर बांधले. हे जितकं चांगलं आहे, लक्षात आलं का, तितकंच या तैसे मृत्यू लोकीचे आगवे भले आहे, तसंच या मृत्यू लोकातलं सर्व चांगलं आहे. लक्षात आलं? कसं चांगलं आहे त्यांनी सांगितलं. चांगलं काहीच नाही, म्हणायपुरतं चांगलं आहे. एका माणसाला पायाला झाली जखम, काही केल्या ती जखम काही भरून निघे ना, मोठा घाव झाला होता, शस्त्राचा घाव म्हणा कशाचा घाव म्हणा, तो घाव काय भरून निघे ना. मग त्याने उपाय केला. काय उपाय केला? आपलं मस्तक कापलं आणि तिथं बांधलं. लक्षात आलं? पायाच्या झालेल्या जखमेमध्ये, जखम नीट होण्याकरिता पायाची झालेली जखम त्याने काय केलं? आपलं मस्तक कापलं आणि त्या ठिकाणी बांधलं. आता हे चांगलं आहे का वाईट आहे? हा, लक्षात आलं? म्हटलं आता त्याची जखम काय होईल, बरोबर, पण हा जगेल का? तसं या मृत्यू लोकातलं आग व भलं आहे म्हटले. लक्षात आलं का? हे व्याज स्तुतीनं बोललेलं आहे. लक्षात आलं का? कधी कधी व्याज निंदा, व्याज स्तुती असा अलंकारिक भाषेचा प्रयोग साहित्यामध्ये केला जातो. वरून वरून दिसते ती स्तुती, पण आतून काय असते ती निंदा. लक्षात आलं का? एखादा मनुष्य आला, तो निव्वळ मूर्ख आहे, पण आपल्याजवळ दुसरे माणसं बसलेली आहेत त्याच्या अनोळखी असलेली, आणि आपण त्याची ओळख करून दिली ह्या लोकांना, हे आमच्या गावातले खूप हुशार आहे. लक्षात आलं? आता हे हुशार आहे ही झाली स्तुती, परंतु ती काय करायची खरी आपल्याला, त्याला म्हणतात व्याज स्तुती. दिसते स्तुती पण आतमध्ये लपलेली काय आहे त्याच्या निंदा. कधी कधी वरून निंदा केलेली आपल्याला दिसून येते, परंतु त्यामध्ये काय असते? स्तुती असते. लक्षात आलं का? दुसरं एक उदाहरण, एका राज दरबारामध्ये कवी लोक जमले होते आणि ते राजाची काय करत होते? स्तुती करत होते. खूप स्तुती केली, तुम्ही असे तुम्ही असे. एक विदेशातला मोठा कवी, बुद्धिवान म्हणून प्रसिद्ध असलेला त्या दरबारात आला आणि त्याचा नंबर आला. तो मोठा होता म्हणून त्याला शेवट नंबर दिला. म्हटले हे काय स्तुती करतात आपल्यापेक्षा वेगळी, बघूया, आपण तर खूप स्तुती केली राजाची. नाही ते विशेषण त्याला लावले. तो कवी आला, त्याचा नंबर आला, तो उभा राहिला, त्याने राजाची निंदाच करायला सुरुवात केली. लक्षात आलं का? तुम्ही कुळ बुडवे आहात म्हणे, तुमच्या कुळाचा तुम्ही नाव बुडवून टाकलं म्हटले. तुमच्या पूर्वजांनी एवढा मोठा पराक्रम केला होता, तो सर्व तुम्ही मातीत मिळवला म्हटले. हा स्तुती करायला आला की निंदा? सगळे ते सैनिक सरसावले. म्हटलं आता आदेश मिळता क्षणीच याचं धडमस्तकाहून काय होईल आलं. आणि मग सगळे असे क्रोधायमान झालेले आहेत. एवढे सगळी निंदा केली आणि नंतर मग त्याने एक वाक्य जोडलं, एवढा पराक्रम तुम्ही केलेला आहे म्हटले, की तुमच्या कुळाचं जे नाव तुमच्या पूर्वजांवरून ओळखलं जात होतं त्यांच्या अनेक पटीनं तुम्ही पराक्रम केलेला असल्यामुळं आता ते इथून पुढं तुमच्या नावाने ओळखलं जाईल. लक्षात आलं का? आता ती दिसत होती निंदा, पण होती काय? स्तुती. एक व्याज स्तुती, व्याज निंदा. इथं व्याज स्तुती केलेली आहे. भलंय तुमचं मृत्यू लोकातलं चांगलं आहे म्हटले. कसं चांगलं आहे? हे असं चांगलं आहे जसं पायाची जखम भरून येण्याकरता डोकं कापायचं आणि तिथं बांधायचं. लक्षात आलं का? हे काय चांगलं आहे का? पण हे जगातलं सगळ्या लोकांचं जे चांगलं चाललंय असं म्हणणं आहे ना, ते असं आहे. ही उभी लक्षात ठेवा. लक्षात आलं का? घर बांधलं, चांगलं झालं, लगेच डोक्यात उदाहरण आणायचं, पायाला झालेली जखम भरण्याकरता डोकं कापून तिथं बांधलं. लक्षात आलं का? शेती घेतली, खूप चांगलं झालं म्हटलं. ते चांगलं झालं कसं म्हणायचं? ही पायाला झालेली जखम ती भरून येण्याकरिता डोकंच कापलं तिथं बांधलं म्हटलं, आता भरून निघेल. लक्षात आलं? या मृत्यू लोकामध्ये जेवढं काही तुम्हाला भलं चांगलं असं ऐकू येईल ते असं चांगलं आहे. लक्षात आलं का? मी बोलतोय याचा आशय लक्षात येतोय का? लक्षात, मी त्या दिवशी बोललो होतो याच्यामध्ये, कीर्तनामध्ये सांगितलं होतं की बरं झालं हे एकाच गोष्टीला म्हणायचं जगात. कोणत्या? आतापर्यंत आपण काळाच्या आहारी गेलो नाहीत, मृत्यूच्या आहारी गेलो नाहीत, वाचून इथपर्यंत आलो, एवढंच एक बरं झालं.
लक्षात आलं का? बाकीचं कोणत्याही गोष्टीविषयी बरं झालं असं म्हटलं की ही ओवी लक्षात आणायची. लक्षात आलं का? काय चरणमध्ये बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे हारी, वाचूनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी. मी आजपर्यंत मेलो नाही, मृत्यूच्या आहारी पडलो नाही, वाचून आलो हेच बरं झालं. कारण आता हे उरलेलं आयुष्य तरी मी भगवंताला समर्पित केलं तर माझं काय होईल? कल्याण होईल. बाकीचं जगात काहीच बरं नाही. आणि जरी बरं झालं असं ऐकू येत असेल तर ते आहे असं बरं आहे म्हटलं. काशीस खांडून आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आगवे. तसं हे मृत्यूलोकातलं सर्व काय आहे? भलं आहे. लक्षात आलं का? नाथ महाराजांच्या काही ओव्या एक नदी भागवतातल्या, की हे एक अभाव दूर केला की दुसरा अभाव कसा निर्माण होतो. लक्षात आलं का? गृहस्थाश्रमी होण्याकरिता काय आवश्यक आहे माणसाकडे? स्त्री पाहिजे. लक्षात. तर तो काय होतो? गृहस्थी. अहो पण मग स्त्री हाती धरितात एक, वाढे प्रपंचाचे थोर दुःख. त्या स्त्रीचा अंगीकार केला रे केला की प्रपंचाचं थोर दुःख वाढलं. गृह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देख स्त्रियेच्या. लगेच घराची काय पडते? आवश्यकता पडते लगेच. लक्षात आलं का? स्त्री त्याने प्राप्त केली म्हणजे लग्न केलं की त्याचं प्रपंचाचं थोर दुःख वाढलंच समजायचं. कारण गृह पाहिजे आवश्यक, घर पाहिजे म्हणतात. लक्षात. म्हणून शहाणी आई वडील काय करतात? मुलाच्या लग्नाच्या अगोदरच काय करतात? घर बांधतात. का? मुलावर दया आहे म्हणून नाही, कारण लग्न झाल्यानंतर यांना बाहेर काढतोय की काय ही भीती आहे. लक्षात आलं का? गृह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देख स्त्रीच्या, त्या गृहाचे गृहसिद्धी. बरं नुसतंच घर बांधून चालेल का? ती गृहसिद्धी म्हणजे घर प्रपंच चालण्याकरिता पाहिजे धनधान्य समृद्धी. धनधान्य पाहिजे की नाही? बर. झाली प्रजांची वृद्धी, तेणे अति आधी आणीवार. लक्षात. बरं मुलं बाळ झाले तेही वाढलं की नाही? त्या प्रजांचा अति लालसू, दासदासी मिळवी पशु, थोर कष्टांचा पडे सोसू, सुखलेशू पै नाही. कोण म्हणतंय? नाथ महाराज म्हणतात सुखाचा लेश. लक्षात आलं का? एवढं 1.00001% एवढं देखील सुख तिथं नाही. लक्षात आलं का? पण अशा अवस्थेत देखील तो काय म्हणतोय? भलं आहे. लक्षात आलं का? तो दबक्या आवाजात का माहिती ना भलं म्हणतोय ना, त्याचं ते भलं हे असं आहे. काशीस खांडून आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्यू लोकीचे भले आहे आगवे. हा संसार कसा आहे? त्या घोंगडं असतं ना, पण ते देखील विरालेलं म्हणजे असं जुनाट झालेलं जे घोंगडं आहे किंवा गोधडी म्हणा. लक्षात आलं. ते एका बाजूनं फाटलेलं शिवायला गेलं की ते काय होतं? दुसरीकडं फाटतं. लक्षात आलं का? तसा हा काय आहे? संसार आहे. या मृत्यू लोकातलं भलं त्याप्रमाणे आहे. एक हितकारक गोष्ट करायला गेली की दुसरं काहीतरी खड्डा होऊन बसतो. लक्षात आलं का? काशीस खांडून आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आघवे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. म्हणून एवढं सगळं आहे म्हणून, एवढं हे दुःखरूप आहे म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी. या मृत्यूलोकामध्ये सुखाची कहाणी, कहाणी म्हणजे कथा. कवणाच्या श्रवणी ऐकी जाईल. कोणाच्या कानाला ऐकावयास सापडेल बरं? सुखाची कथा ऐकली कानाने असं कोणी आहे का? कोणाच्या कानाला ती ऐकायला सापडेल? नाही. इंगळाच्या अंथुरणी सुखनिद्रा कैची. खैराच्या लाकडाचे काय केलं? मोठं विस्तव केलं. लक्षात आलं का? आणि तो असा अंथरला, लालबुंद झालेला, आणि त्याच्यावर एखाद्याला झोपवलं आणि तो शांत झोप घेऊन उठला आणि माझी खूप शांत झोप झाली असं होईल का? कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या अंथुरणी सुखनिद्रा कैची. सुखनिद्रा काय? निद्रा कायमचीच निद्रा होईल त्याची, चिरनिद्रा. लक्षात आलं का? अहो ढेकणाच्या बाजे
सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाय, तुकाराम महाराज म्हणतात. अहो, आपल्या या अंथरुणावर साधे ढेकणं झाले तरी देखील ते झोपू देत नाहीत. लक्षात आलं का? ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना, या ढेकणाच्या ह्या बाजेवर मी सुखाने झोपेल अशी कल्पना करणे मूर्खत्व वचना येऊ पाय, मूर्खाचं वचन आहे म्हटले तुकोबाराय म्हटले. साध्या ढेकणाच्या बाजेवर देखील आपल्याला जर सुखनिद्रा येऊ शकत नाही, तर मग इंगळाच्या अंथरुणी कैची सुखनिद्रा? हे इंगळाचं अंथरुण केलं आणि त्याच्यावर सुखाची निद्रा आपल्याला लागेल का? नाही. तसं हे प्रपंचातलं काय आहे, हे दुःख आहे. लक्षात आलं का? हे दिसतंय आपल्याला सुख, पण आहे काय ते दुःख. म्हणून तर मग रामदास स्वामीजी विचारतात ना आपल्याला, जगी सर्व सुखी असा कोण आहे? लक्षात आलं? विचारे म्हणा तुमची शोधून पाहे, हे म्हणा तू विचार कर, शोधून बघ की जगामध्ये सर्व सुखी असा कोणी आहे का? लक्षात आलं का? जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीच नाही आहे. लक्षात आलं का? म्हणजे संत महात्मे, ईश्वर प्राप्त हे ज्ञानी पुरुष हे सोडू, बाकीचे विषयांच्या संपादनाने सुख शोधणारे असे जे कोणी आहेत, आणि कितीही विषय त्यांनी यत पृथिव्याम व्रीहियवम हिरण्यम पशव स्त्रिय, या पृथ्वीतलं जेवढं धान्य, जेवढं सोनं, जेवढ्या स्त्रिया ते एकट्याच माणसाला दिल्या तरी देखील तो सुखी होऊ शकत नाही. लक्षात आलं? समुद्रवलयांकित राज्य, समुद्रवलयांकित राज्य, त्याला म्हणजे सगळ्या पृथ्वीचा एक छत्री सम्राट जरी केला, अहो इथल्याच काय स्वर्गात गेला. लक्षात आलं का? ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती, त्यांनाही देखील पुन्हा गच्छंती आहेच आहे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. ज्याप्रमाणे इंगळाच्या अंथरुणी सुखनिद्रा, कैची सुखनिद्रा आपल्याला मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये सुखाची कहाणी कोणाच्याही कानांकडून ऐकली जाऊ शकत नाही. जेथे जावं तिथं काय आहे? रडगाणच चालू आहे, दुःखच दुःख आहे. लक्षात आलं का? आता इथून पुढं हा जो मृत्यूलोक आहे हाच कसा अनित्य आहे, लक्षात आलं का? याचं वर्णन केलं जाणार आहे. ज्या मृत्यूलोकामध्ये आपण राहत आहोत त्यातील एकही गोष्ट नित्य नाही आहे. लक्षात आलं का? दीर्घकाळ तिचं आयुष्य असेल पण संपणारच आहे. लक्षात आलं का? आता आपण किडा, मुंगी, मनुष्य या सर्वांच्या आयुष्याचा विचार केला तर आता काही कीटक तर जन्मले की एका दिवसातच मरतात, काही क्षणातच त्यांचा मृत्यू ओढवतो, काही वर्षभर जगतात, काही 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, माणसाला शतगणिले म्हटलं 100 वर्ष. लक्षात आलं का? पण नित्य असा कोणी आहे का? कधी ना कधी त्याचं आयुष्य संपणारच आहे. बरं, हे झालं आपलं यांचं. आता ह्या सजीव ज्यांना आपण म्हणूयात जंगमांच्या बाबतीत जे स्थावर पदार्थ आहेत, काही वृक्ष आहेत. एरंडाचा वृक्ष 4-2 महिने काय टिकत असेल, वटवृक्ष असला तर 400-600 वर्ष टिकेल, पण कधीतरी तो वठणारच. लक्षात आलं का? बरं, ही डोंगर वगैरे आपल्याला दिसतात, हे सुद्धा लाखो वर्ष टिकतील, परंतु काय तर होणार आहेत, नष्ट होणार. हे चंद्र सूर्य सुद्धा, लक्षात आलं का? त्यांचं आयुष्य आपल्या मानाने लाखो पटीनं मोठं असेल, कोट्यावधी अब्जावधी पटीनं, पण त्यांना देखील काय आहे? नाश आहेच आहे. लक्षात आलं का? तीच उदाहरणं अनेक उदाहरणं देऊन सांगतात. जिये लोकीचा चंद्र क्षय रोगी, जे उदय होय असता लागी, दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जगाती. जिये लोकीचा म्हणजे ज्या मृत्यू लोकातील चंद्र, तो चंद्र देखील क्षयरोगी. कसा आहे? क्षयरोग, त्याला टीबी झालेला आहे. लक्षात आलं का? हा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भजन. याच्या मागे क्षयरोगी म्हणण्यामागे 2 कारणं आपल्याला सांगता येतील, पुराण कथा, आणि एक म्हणजे पौर्णिमेपासून पुन्हा अमावस्येपर्यंतचा जो चंद्राचा प्रवास आहे तो कसा आहे? एका एका कलेने तो काय होत आहे? क्षीणच होत चाललेला आहे. लक्षात आलं का? अशा रीतीनं ज्या मृत्यू लोकामध्ये असलेला जो चंद्र आहे तो देखील क्षयरोगी आहे, हे सांगायचं. त्याला देखील काय आहे? नाश आहे.
मग आपण चिरकाळ टिकू कशावरून? बरं, जेथ उदय होय असता लागी, जेथे सूर्याचा जो उदय होतो तो उदयच असताकरिता होत असतो. लक्षात आलं का? आता सूर्योदय झालेला आहे, तो सूर्योदयच जो झालेला आहे कशाकरिता? आस्त होण्याकरिता. म्हणजे त्या सूर्याला देखील आस्त आहे, या चंद्राला देखील काय आहे? कलेनं नाश आहे. असा हा काय आहे? मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकामध्ये दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःख सुखाची अंगी लेवणी जगाते सळीत. हे दुःखच सुखाची अंगी, सुखाचा अंगरखा घालून जगाते सळीत, जगाला पीडा देत आहे म्हटले. जगाला काय करताय? फसवतंय. कोण फसवतंय? दुःख फसवतंय. कोणाला फसवतंय? जगाला फसवतंय. कसं फसवताय? कपडे घालून फसवताय. कोणाचे कपडे घालून फसवताय? सुखाचे कपडे घालून फसवताय. लक्षात आलं का? जसं चोराने पोलिसाचे कपडे घालूनच दरोडा टाकावा. लोकांना सांगावं आम्ही रात्रीच्या गस्ती करता इकडे आलेलो आहे, पेट्रोलिंग ड्युटी आमची चालू आहे. लक्षात आलं का? उघडा दार. लोकांनी देखील आपल्या फटीतून बघावं दाराच्या, किंवा ती छिद्र असतात अलीकडं, आणि बघितलं पोलिसाची गाडी आली, आता काय भ्यायचं कारण नाही. या या साहेब चहा प्या. आत घेतलं, आणि मग काय आत घेतल्यानंतर त्यांनी आपला हिसका दाखवला. कपडे कोणाचे घालून आले? पोलिसांचे. म्हणून लोकांनी काय केलं? त्यांच्यावर अत्यंत विश्वास दाखवला. त्यांना घरात घेतलं आणि घर त्यांनी काय केलं? आपल्या स्वभावाप्रमाणे धुवून नेलं. आता ते चोर त्यांच्या मूळच्या वेशात आले असते तर अनोळखी लोक म्हणून त्यांना घरात घेतलं असतं का त्यांनी? ते म्हटले हे तर आपले कोणी पाहुणे रावळे नाहीत, ओळखीचे नाहीत, आपण आता दिवस उगवल्याशिवाय काय दरवाजा उघडायचा नाही. कोण अनोळखी माणसं एवढ्या मध्यरात्री आलेले आहेत? त्यांना घरात घेतलं नसतं. पण घरात घेतलं, चांगला आदर केला त्यांचा. कशामुळं? ते कपडे घालून आले. कोणाचे? सुरक्षा रक्षकांचे. लक्षात आलं का? म्हणून आता हे निश्चिंत झाले, आता भ्यायचं काही कारण नाही. उलट काय झालं? पोलीस आपल्या घरी आले. हे जसं व्यवहारात घडताना दिसून येतं की नाही, तसं ज्ञानोबराय म्हणतात दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःख हे दुःख रूपाने जर जगासमोर गेलं तर जग त्याचा स्वीकार करणार नाही. कोण म्हणेल दुःखाला ये माझ्याकडे म्हणून? नाही. मग त्या दुःखाला एक कल्पना सुचली, आयडिया. त्याने काय केलं? सुखाचे कपडे काढले आणि आपल्या अंगावर चढवले. आता ते काय दिसू लागलं? सुख. आतमध्ये कोण आहे? दुःख. आणि मग जगाला काय हवं आहे? सुख. ते जगाच्या पुढे गेलं. कोण? दुःख. कोणत्या रूपात? सुखाच्या रूपात. सुखाचे कपडे घालून दुःखच जगाच्या समोर गेलं. आणि लोकही काय म्हटले? या या, कारण त्यांना काय हवं आहे? सुख. परंतु आता ते सुखाच्या वेशामध्ये आलेलं दुःख हे जगाने ते स्वीकारलं सुखबुद्धीनं. ते दुःख दिल्याशिवाय राहील का? सळीत जगाती. जगाला काय करतंय? सळतंय म्हटले. लक्षात आलं का? मग हे विषय देखील कोणते वस्त्र घालून आले आहेत आपल्या समोर? सुखाचे विषय आहेत, दुःखरूप. त्यांचं स्वरूप काय आहे? दुःखदायक. परंतु वस्त्र त्यांनी कशाचे घातले? सुखाचे. म्हणून जगाने काय केलं? त्यांचा अंगीकार. आणि अंगीकार केला की नाश घात केलाच समजायचं. लक्षात आलं का? दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जगाते. लक्षात आलं का? त्या साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, ती करवी विटाळविली साधू वृंदे. या कामक्रोधांचा प्रताप सांगितलाय. त्यांनी काय केलं? शांतीचे कपडे काढून घेतले आणि कोणाला घातले? माया मांगी. साध्वी शांती, माया मांगी. लक्षात आलं का? शांती कशी आहे? साध्वी आहे. साध्वी असलेल्या शांतीचे वस्त्र अलंकार भूषण काढून घेतले आणि कुणाला घातले? मांगी असलेल्या मायेला घातली. आता ती माया कशी दिसू लागली? साध्वी शांती दिसू लागली. आणि ती करवी विटाळविली साधू वृंदे. आणि साधू कशाच्या शोधात असतात? शांतीच्या. आणि ही त्यांच्या समोर गेली. कोण? माया. कोणत्या रूपात? शांतीच्या. शांतीचे कपडे घालून या. मग साधू म्हणतात आम्ही शांतीचा शोध घेतो, ही शांती आहे, तिच्या मागे जातात. आणि मग ती काय करणार? तिच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा विटाळविली. त्यांची काय करून सोडली? विटंबना करून सोडली. त्या दिवशी बोललो होतो कीर्तनामध्ये. लक्षात आलं का? साधू लोक ज्यांनी घरादारांचा काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. लक्षात आलं का? हे प्राप्त असलेल्या विषयी भोगांचा, प्रारब्ध प्राप्त विषयांचा त्याग केलेला आहे आणि ते वनात निघालेले आहेत. लक्षात आलं का? पण काय तुकोबारायांचं हिंदुस्थानी भाषेतला अभंग आहे, हिंदी भाषेतला. लक्षात आलं का? काहे लकडी घास कटावी. लक्षात आलं का? जमीन खोद के मठ बनावे का मंदिर बनावे. जंगलात गेला
घरचं ऐश्वर राजऐश्वर त्यागून जंगलात गेलं आणि तिथं काय करतोय आता? लाकडं लाकडं गोळा करतोय, घास कापतोय, जमीन खोदतोय. कशा करता? मठा करता. कारण त्याला वाटलं मठ बांधल्याने मला काय मिळेल? शांती. हे मठाच्या रूपाने ती माया मांगीच त्याच्या पुढे आली, कोणाचे कपडे घालून साध्वी शांतीची, आणि मग विटाळविली. लक्षात आलं? शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले आहेत आहाती फासे निसंगाजेने. जो निसंग आहे, विरक्त आहे, त्याला देखील फासे घातले. लक्षात आलं? या परिग्रहाने लक्षात आलं? शिष्यशास्त्रादी विलासे, शिष्य संप्रदाय. आम्ही 1000 लोकांना माळी घातल्या. लक्षात आलं का? आता त्यांना भेटायला जावं लागेल. झालं आता हे नातेवाईक असते तर ते 5-50च असते, हे झाले 1000-2000 लोक. झाली धावपळ साधूंची. लक्षात आलं का? ती एकरवी विटाळविली साधूरून दे. तसंच या दुःखाने सुखाचा अंगरखा घालून जगाला काय केली? पीडा करत आहे, पीडा देत आहे. लक्षात आलं का? म्हणून आपल्या समोर जे हा जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. ते मिथ्याच आहेत, आपण जाणलेले नाही. ते जाणा असं सांगितलेलं आहे. लक्षात आलं का? ते नाहीत आणि ते मिथ्या जाणा असं नाही. ते मिथ्याच आहेत, तुम्ही सत्य जाणलेले आहेत. लक्षात आलं का? विपरीत ज्ञानामुळं तुम्ही त्याला आता कसं जाणा? जसे आहेत तसे जाणा. लक्षात आलं का? कारण त्यांचा तुम्ही स्वीकार केला सुखबुद्धीनं. लक्षात आलं का? पण ते सुख नाही, दुःखाने सुखाचा अंगरखा घालून तुमच्या समोर ते आलेलं आहे. दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. एवढं लक्षात राहिलं तरी खूप होईल. लक्षात आलं का? आपल्या समोर आलेलं जे सुख आहे हे सुख नसून दुःखाने सुखाचा अंगरखा घालून ते आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. एवढं लक्षात आलं तरी खूप झालं. लक्षात आलं का? फक्त हरिनामातून, श्रवण मननातून, भगवंताच्या चिंतनातून मिळणारं ते सुख ते खरं निव्वळ सुख. पण विषयातून मिळणारं सुख हे सुख नाही. दुःख सुखाचे कपडे घालून तुमच्या समोर आलेलं आहे. जे लोकीचा चंद्र क्षयरोगी जे उदय होय असता लागी दुःख लिवणी सुखाची अंगी सळीत जगाचे. दुःख हे सुखाचा सुंदर पोशाख करून जगाला काय करत आहे? छळीत आहे, सळीत आहे. जेथ मंगळाची या अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी मृत्यू उदराची या परिवरी गर्भू गिवसी. ज्या मृत्यू लोकामध्ये मंगळाची या अंकुरी, मंगळाचा अंकुर, मंगलकारक गोष्ट, त्याची जणू काही अंकुर उत्पत्ती, त्या अंकुर उत्पत्ती बरोबरच अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी. त्या मंगलकारक गोष्टीचा उदय होतो न होतो तोच त्याबरोबरच अमंगळाची कीड पडते, पोहरी. लक्षात आलं का? पोहरी नावाचा पिकाचा नाशक एक कीड आहे. लक्षात आलं का? आता आपल्याकडं काही वेगळं म्हणत असतील. लक्षात, आपण पीक पेरलं, जमिनीत ते बीज टाकलं, त्याला अंकुर उत्पत्ती झाली. ती अंकुर उत्पत्ती होते न होते तोच त्या पिकाचा नाश करणारी जी कीड आहे ती कीड त्याच्यावरती पडली. आपण नाही का आता फवारण्या करतो ना रासायनिक द्रव्यांच्या. लक्षात आलं? कशासाठी कराव्या लागतात? की ती कीड उत्पन्न झालेली कीड त्या अंकुरालाच खाऊन टाकू नये. लक्षात आलं का? म्हणजे अंकुर उत्पन्न होण्याबरोबरच कीड पडते हे आपल्याला तर एवढं तर लक्षात येत आहे ना. तुम्ही मशागत केली, चांगली उत्तम जमीन आहे, त्यात उत्तम बीज आणलं. लक्षात आलं का? एक वापशावरती जमीन येऊ दिली, ती पेरलं, त्याला अंकुर दशा प्राप्त झाली. परंतु ती अंकुर दशा प्राप्त झाल्याबरोबर त्या पिकाला खाऊन टाकणारी कीडही निर्माण होऊ लागली. त्यावेळेस आपण काय करतो? ते जंतुनाशक, कीटकनाशक काय करतो? आपण फवारतो ना. म्हणजे कीड उत्पन्न होते एवढं तर लक्षात येतं ना. इथं ह्या जगात काय होतंय? मंगळ त्याचा अंकुर येतो न येतो तोच त्याला खाऊन टाकणारी पोहरी म्हणजे कीड लगेच उत्पन्न होते. लक्षात आलं का? म्हणजे जगामध्ये विषय संपादनाकरता प्रयत्न करणारा हा जो जीव आहे त्याचं कुठंतरी चांगलं झालं न झालं तोच. लक्षात आलं का? अजून चांगलं झालंच नाही, व्यावहारिक दृष्टीनं सुद्धा चांगलं नाही. ते चांगलं व्हायला सुरुवात झाल्याबरोबरच त्याचा नाश करून टाकणारच दुसरं काहीतरी काय होतं? उत्पन्न होते. हे दिसून येतं की नाही जगामध्ये? लक्षात आलं का? कापूस शेतात येतो न येतो तोच. कापूस चोरून नेणारे सुद्धा लगेच काय होतात? असं होतात. लक्षात आलं का? जेथ मंगळाची या अंकुरी
सवेची त्याच्या बरोबरच अमंगळाची पडे पोहरी. ह्या जगात तुमचं भौतिक सुद्धा कल्याण होता होताच काय होऊन जात आहे लक्षात आलं का. पुन्हा रिव्हर्स तुमची काय होते आहे, गाडी येते. ते एका जणाला नवसा सायासाने काय झालं, पुत्र प्राप्त झाला म्हणून त्याला खूप हर्ष उल्हास झाला आणि गावात पिढे वाटायला लागला. लक्षात आलं का. सगळ्या गावात वाटले, शेवटच्या गल्लीत आला, लगेच पाठीमागून निरोप आला. लक्षात आलं. बंद करा म्हटले. काय झालं, मुलांनी डोळे चांदीचे केले, पांढरे केले, गेला. लक्षात आलं का. त्याला तो हर्ष साजरा व्हायच्या आतच पुन्हा दुःखाची काय आलेली आहे, खबर आलेली. हे असा मृत्यू लोक आहे. जेथ मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी. लक्षात आलं का. आता हे कितीतरी उदाहरणं जगामध्ये आपल्याला असे सांगता येतील की नेटकं त्याचं चांगलं व्हायला लागलं की काहीतरी त्याच्यावरती काहीतरी संकट, आपत्ती, क्लेश, दुःख काय झाले, प्राप्त झाले. जेथ मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी. मृत्यू उदराची या परिवरी गर्भोगी वसी. मृत्यू म्हणजे हा काळ, मरण हे उदराची या परिवरी, या उदररूपी माझ घरामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाचा काय करतो, तो शोध करत असतो. लक्षात आलं का. माणूस जन्माला येतो, मोठा होतो, मग वृद्ध होतो, मग तो मरण पावतो. या असं वाटतं आपल्याला. लक्षात आलं का. पण ते मरण ते गर्भ शोधत शोधत तिथं गेलेलं असतंय. लक्षात आलं का. आयु कर्मच वित्तंच विद्या निधनमेवच पंचैतानी हि सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिना. नीती कारांनी असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का. तुम्ही त्या गर्भात असतानाच या गोष्टी तुमच्या काय होत असतात, निश्चित होत असतात. आयु, कर्म, वित्त, विद्या आणि निधन. लक्षात आलं का. गर्भस्थस्यैव देहिना. म्हणून तो माणूस जन्माला आला, मोठा झाला, मग त्याचं मरण आलं, त्याला घेऊन गेला तो काळ, असं नाही. लक्षात आलं का. तो बालक त्या आईच्या गर्भात जातो न जातोच, म्हणजे त्याची गर्भ उत्पत्ती होते न होते, तोच मृत्यू तिथं शोध घेत तिथं जातोय. लक्षात आलं का. फिक्स करून ठेवतोय तारीख तिथंच. लक्षात आलं का. जन्माला आल्यानंतर माणूस मरणार आहे ही गोष्ट वेगळी आहे. लक्षात आलं का. त्या गर्भ अवस्थेतच तो मरू शकतो, मरतो देखील. अनेक मृत अर्भक काय होत असतात, जन्माला येत असतात. जन्माला आल्यानंतर तर जातस्य ही ध्रुव मृत्यू, जन्माला आल्यानंतर मरण हे निश्चितच आहे. परंतु गर्भावस्थेत देखील अनेकांचा काय होतो, मृत्यू होतो. ही गोष्ट. आणि आपला जो मृत्यू कधी होणार आहे ते निश्चित कधी होतंय, गर्भावस्थेतच होतंय. ही एक गोष्ट. मृत्यू उदराची या परिवरी गर्भू गिवसी. तो जो मृत्यू आहे, तो जो काळ आहे, तो या उदराच्या, उदररूपी परिवरी माझ घरामध्ये लपून बसलेला जो गर्भ आहे त्या गर्भाचा काय करत असतो, शोध करत असतो. कोण, मृत्यू. एवढा हा जो मृत्यू लोक आहे हा दुःखाने, भयाने, क्लेशाने काय झालेला आहे, ग्रासलेला आहे. जे नाही तया ते चिंतवी तव तेची नेईजे गंधर्वी. गिलियाची कवणे गावी शुद्धी न लगे. 7व्या ओळीपर्यंत जायचं होतंय की नाही. जे नाही तया ते चिंतवी. जे नाही तया ते चिंतवी. हा जो मृत्यू लोक आहे ना, या मृत्यू लोकामध्ये जे नाही म्हणजे जे मिथ्या आहे त्याचंच चिंतन करायला लावतो. हा मृत्यू लोक आपल्याला चिंतन करायला लावतो. कशाचं चिंतन, जे नाही त्याचं. लक्षात आलं का. जे नाही तया ते चिंतवी, त्याचं चिंतन करून घ्यायला लावतो. जे आपल्या जवळ नाही त्याच्या प्राप्ती करताच लोक काय करतात, मनाला चिंतन, काळजी करायला लावतात. लक्षात. जे आहे त्याचा विचार नाही, जे नाही त्याचा. आता एवढी लोक आपली आलीत ना पाठाला, आता कोण नाही त्याचा विचार होईल. नाही ते जाऊ दे ना, आले त्यांचं बघा. लक्षात आलं का. पण सतत नाही त्याचं. लक्षात आलं का. या दातामध्ये एखादा दात तुटला म्हणा, काही फट निर्माण झाली, तर ही जी जीभ आहे ना वारंवार कुठं लागते, त्या ठिकाणी जाऊन लागते. आता 32 बाकीचे आहेत ना 31.5, तिथं नाही लागणार. लक्षात आलं का. कुठं लागणार, जिथं नाही तिथं. जे नाही तया ते चिंतवी. हिचा अर्थ वेगळा आहे.
जे नाही तया ते चिंतवी, म्हणजे जे नाही आहे त्याचं चिंतन करायला लावतो, म्हणजे जे मिथ्या आहे, स्वरूपतः जे नाहीच आहे, विचारांच्या पुढं जे सिद्धच होऊ शकत नाही, टिकतच नाही, त्या मायावी पदार्थांचं चिंतन करायला लावतो हा मृत्यूलोक माणसांना. माणसं सतत चिंतन कशाचं करतात? विठ्ठलाचं करतात का? लक्षात आलं? कोणाचं कशाचं करतात? या मृत्यूलोकातील कोणत्या तरी पदार्थाचंच करतात, पण तो पदार्थ आहे का? विचारापुढे टिकेल का? रज्जू सर्पाकार भासी गेले जगडंबर. लक्षात आलं? रज्जूचं ज्ञान नसल्यामुळे तर सर्प आपल्याला भासलेला आहे. लक्षात आलं का? म्हणजे तो सर्प नाहीच आहे, आधी नव्हता, नंतरही राहणार नाही, आणि भासतोय त्या काळातही तो नाहीच पण दिसतोय. नाही तया ती चिंतवी, असाही त्याचा काय होईल? एक अर्थ होईल. तव तेची नाही जे गंधर्वी. बरं, तो चिंतन करतो न करतो तोच मृत्यूरूपी गंधर्वाकडून त्याला घेऊन गेलं जातं. लक्षात आलं का? या जगाचं चिंतन करत असतो मनुष्य. लक्षात आलं का? जगाचाच काय करत असतो? विचार करत असतो. आणि ह्या विचार करता करता त्याला मृत्यू काय करत असतो? आपल्या अधीन करत असतो, त्याला घेऊन जात असतो. बरं, कुठं घेऊन गेला? गेली याची कवणे गावी शुद्धीनं लगे. सांगता येतं का? आपण लिहितो मेलेल्या माणसाच्या पुढं वई कै. लक्षात आलं? खरं तर कै कुठे गेले हाच प्रश्न आहे. लक्षात आलं का? आता आयुष्यभर कधी त्या पांडुरंगाचं दर्शनच ज्यानं केलेलं नाही, ज्यानं कधी तुळशीची माला धारण केलेली नाही, तुळशीच्या दुरुणींना घापे शिंतोडा, दुरून देखील असं शिंतोडा देखील पाणी त्याने मारलेलं नाही, आता त्याला वैकुंठात घेऊन जायला काय तिथं काय रिझर्वेशन आहे का काही? लक्षात का? आरक्षण आहे काही? लक्षात आलं का? त्याच्याही पुढं काय लिहितो आपण? पण आपल्याला ठाऊक असतं खरंच वैकुंठाला गेले म्हणून, मग आपल्याला खोटं बोलल्यास दोष येणार नाही. एखाद्याच्या विधीला आपण गेलो, मला तिथं म्हणावंच लागतं ना, आता हे वैकुंठवासी. आता आपल्याला ठाऊक आहे खरंच वैकुंठाला गेले, तरी देखील आपण काय म्हणतो? वैकुंठवासी. मग आता चुकीचं बोलल्याचा दोष लागेल की नाही? आता हा विठ्ठल आहे, हा शेवगावला गेलेला आहे, आणि मला ठाऊक नाही शेवगावला गेलेला आहे. लक्षात आलं का? हे भाऊसाहेबने विचारलं कुठं गेला विठ्ठल? नेवाशाला गेला. मला दोष लागेल की नाही? मला माहिती आहे का तो नेवाशाला गेलाय का शेवगावला गेलाय? लक्षात आलं का? गेली याची कवणे गावी शुद्धीनं लगे. लक्षात आलं का? बरं, कुठं घेऊन गेले जातात त्याचा काही तपास नाही, याचा पत्ताही लागत नाही. लक्षात आलं का? जे नाही दया ते चिंतवी तवतेची नाही जे गंधर्वी. गेली याची कवणे गावी शुद्धी न लगे. जो मृत्यू हा आहे ना, जे नाही म्हणजे जे मिथ्या असतं त्याचं चिंतन करायला लावतं, आणि ते प्राप्त होतं न होतं तोच त्याला काय करतात? यमदूत घेऊन जातात. बरं, कोणत्या गावाला गेले याचा काही लागत नाही, पत्ताही लागत नाही. लक्षात आलं का? थांबायचं का? 1 तास झालाय. 7व्या ओळीपर्यंत जायला पाहिजे होतं, नाही गेलो. आता जे नाही तया ते चिंतवी तव तेची नाही जे गंधर्वी. गेली याची कवणे गावी शुद्धी न लगे. मृत्यूरूप गंधर्वाकडून त्यांना भलतीकडंच नेलं जातं. इथं गंधर्व शब्द आल्यामुळं एक कथा पण यांनी दिलेली आहे, सार्थ ज्ञानेश्वरी कर्त्यांनी, आपल्या खंदारकर महाराजांनी. उद्या बघू आता. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.